विश्वजित भैया, अहो एवढा रागराग करत जाऊ नका हो आमच्यावर. शिवसेनेची माणसं खूप प्रेमळ आहेत. घरातल्या भिंतींमध्ये कुटुंबातला सदस्य म्हणून चिडणे हा माझा नैसर्गिक अधिकार आहे. सांगलीचा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता. या वेळेला फक्त मोदीला हरवायचंय म्हणून एकत्र येऊया, ताकदीने उभे राहूया. माझी निष्ठा ही काँग्रेस पक्षाशी आहे आणि नंतर महाविकास आघाडीशी आहे. पण चुकून माकून जर कुणाला काही वाईट वाटलं असेल, भावना दुखावल्या घेतल्या असतील, तर अशा सगळ्या नेत्यांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची खबऱ्यांची गरजच नाही. इथे एवढे सगळे चॅनलचे कॅमेरे आहेत. या सगळ्यांची, यापैकी यक्काचीही माफी अजिबात मागणार नाही. थांबते, रजा घेते आणि हो राहून जाईल. विश्वजित भैया, अहो एवढा रागराग करत जाऊ नका हो आमच्यावर. शिवसेनेची माणसं खूप प्रेमळ आहेत. अहो खूप जीवाला जीव देणारी माणसं होत आम्ही. अहो तुम्ही नसताना भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, रामटेक, नागपूर सगळीकडे आम्ही प्रचार करतोय. विश्वजित भैया, चला जरा या वेळेला फक्त मोदीला हरवायचंय म्हणून एकत्र येऊया, ताकदीने उभे राहूया. आपकी बार भाजपा तडीपार, आपकी बार, आपकी बार, आपकी बार. की सुप्रियाताईंनी आणि डॉक्टर अमोल कोल्हेंनी आणि कदाचित आमच्या रवींद्र ढंगेकरांनी या पुण्यासाठी आणि लोकांसाठी काय काम केलं. जास्त मी लांब लचक बोलणार नाही. सुषमाताई, तुम्ही थोडंसं आज म्हणलं विश्वजित दादा आमच्यावर चिडू नका. घरातल्या भिंतींमध्ये कुटुंबातला सदस्य म्हणून चिडणे हा माझा नैसर्गिक अधिकार आहे. सांगलीचा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता. माझी निष्ठा ही काँग्रेस पक्षाशी आहे आणि नंतर महाविकास आघाडीशी आहे, हे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. परंतु जर एखादा आपल्या घरातला सदस्य नाराज झाला, चिडला, तर तो का नाराज झाले समजून घेऊन त्याची सुद्धा समजूत काढण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्या ज्येष्ठांनी आणि वडीलधाऱ्यांनी करावी. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना सदिच्छा देतो.